मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 6 ऑक्टोबरचा भाग तुम्ही बघत आहात. तसंही त्यांनी कालच्या भागात काहीच दाखवलं नव्हतं प्रेक्षकांनो. फक्त जीवा तिथे नंदिनीला खुश करायला आलेला असतो आनंद निवासचं मॉडेल घेऊन, आणि इकडे या पारचे पाहुणे आलेत ऑफिस मधले आणि त्यांना भजे खायचे आणि काव्या भजे करायला नकार देते, तेव्हा हा पार्थ नाराज होतो. आता आज काव्या त्याला खुश करते. इकडे जीवाला कळलंय की त्याच्यासोबत दगाफटका झालाय, धोक्याने जीवाकडनं सही करून घेण्यात आली आहे आणि या सगळ्या गोष्टीला विनाकारणच जीवाला जबाबदार धरलं जात आहे बरं का. नंदिनीच्या आनंद निवासवर आता बुलडोजर चालवलं जाणार आहे. आता नंदिनी घाबरून म्हणते, हे काय बोलताय तुम्ही, बुलडोजर आणि आमच्या आनंद निवासवर? आता जीवा ओरडून म्हणतो, 1 मिनिट, हे सगळं काय चाललंय? तुम्ही या जागेला नाही हात लावू शकत. आता तो माणूस म्हणतो, ओ मिस्टर, सभ्य भाषेत सांगतोय मी, माझ्याकडे या प्रॉपर्टीचे लीगल पेपर आहेत. चला रिकामी करा ही जागा. मी या जागेसाठी वाटेल ते करू शकतो. माझे पार्टनर येतच असतील, मला काहीही करून ही जागा डिमोलाइज करायची आत्ताच्या आत्ता. आता तेवढ्यात हा जीवा विचारतो, कोण आहे तुमचं पार्टनर, सांगा. अहो, आमच्या जागेची जीवा खूप थांबवायचा प्रयत्न करतो त्या माणसाला आणि शेवटी म्हणतो की कोण आहे तुमचे पार्टनर, मला भेटू द्या तुमच्या पार्टनरला, कोण आहेत ते? आता हा भास्कर समोर येतो आणि म्हणतो, हो इथे मी इथे. आता जीवाला भास्करला पाहिल्यावर खरं तर सगळी गणितं कळायला हवी होती, पण तरी सुद्धा अजूनही त्याच्या काही लक्षात आलेलं नाहीये प्रेक्षकांनो. इकडे पार्थच्या ऑफिस मधल्या लोकांचा आणि त्याचा सीन दाखवलाय. पार्थ त्या लोकांना रिक्वेस्ट करत असतो की काय आहे ना, माझी मिसेस IAS चा अभ्यास करते, आपण बाहेरून काही मागूयात का? पण ते लोक काही तयार नाही आहेत बाहेरचं खायला. भज्याचं नाव काढलं तर त्यांना भजेच खायचे म्हणे. आता तेवढ्यात तिथे काव्या येते आणि पार्थ तिच्याकडे बघतच राहतो आणि ते सगळे लोक सुद्धा ऑफिस मधले. आता इथे ना त्यांनी एक गाणं ऐकवलंय प्रेक्षकांनो. हे दोघं एकमेकांकडे बघत असतात तेव्हा, स्वप्न चालू न आले बघता बघता, हे गाणं पार्थ आणि काव्या या दोघांवरती त्यांनी इथे आपल्याला ऐकवलंय. पार्थ रोमॅन्टिक होऊन बघत असतो काव्याकडे आणि त्याला खूप भारी वाटत असतं. आता मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की ही साडी बघितल्यावरती तुम्हाला कुठल्या गाण्याची आठवण झाली आहे, तर आज मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देते. मला ही साडी बघितल्यावरती हम दिल दे चुके सनम या गाण्याची आठवण झाली आहे. बरोबर आहे की नाही प्रेक्षकांनो? माझं उत्तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर असो, आता ते ऑफिस मधले लोक काव्याचं खूप कौतुक करतात. काव्या तिथे आल्यावर काव्या त्यांच्या पाया पडते. ते खूपच असे वयस्कर लोक आहेत ना. आता काव्या म्हणते, आशीर्वाद द्या. मग ते माणसं म्हणतात, म्हणजे तो जो एक XYZ व्यक्ती आहे, ते म्हणतात की सौभाग्यवती भव, तुमची जोडी लाखात एक आहे बरं का, कायम एकमेकांना घट्ट चिटकून राहा. हा आशीर्वाद जरा कॉम्प्लिकेटेड वाटला मला. सौभाग्यवती म्हटलं असतं तरी चाललं असतं. तर असो, आता त्यातले दुसरे व्यक्ती म्हणतात, तुम्ही मॅडम इथे? पार्थ तर म्हणाले, मग अशी तुम्ही अभ्यास करताय. मग ही काव्या म्हणते, अहो माझ्या नवऱ्याला माझ्या अभ्यासाचं खूपच टेन्शन आहे. त्यावर ते दादा म्हणतात की नशीब लागतं बाबा असा नवरा भेटायला. मग काव्याला असते. मग पार्थ पण तिच्याकडे बघतो आणि मग ते दुसरे दादा म्हणतात, ती कांदा भजी मॅडम. आता काव्या जरा रागाने म्हणते, अजिबात मिळणार नाही कांदा भजी. मग ते लोक बिचारे कावरे बावरे पार्थकडे बघायला लागतात. मग काव्या म्हणते, तुम्हाला फक्त कांदा भाजी नाही मिळणार. अहो, कांदा भाजी सोबत बटाटा भाजी आली, या दोघं आले की गरम गरम आलं घातलेला चहा पण आठवतो. सगळं सगळं घेऊन येते मी तुमच्यासाठी, आलेच मी. असं म्हणून काव्या आता गेलीये स्वयंपाकघरात आणि पार्थ असा लांबून लांबून तिच्याकडे बघतोय. आता काय झालंय प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये पार्थ आणि काव्या एवढे चांगले ट्रॅकवर येत होते, तर त्या मानिनीला काही सहन झालेलं नाहीये आणि ॲट अ टाइम या दोघीच्या दोघी बहिणी घर सोडून जाणार आहेत, असा त्यांनी पुढचा प्रोमो दाखवलाय बाबा. बघत राहा, लग्नानंतर होईलच प्रेम. काव्या आता गरमागरम भजे करतेय आणि पार्थ त्या भज्यांचा वास घेऊनच खुश झालाय आणि काव्याला बघून सुद्धा. इकडे बिचाऱ्या जीवाच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. बिनकामाची उगाच त्याला फसवलं प्रेक्षकांनो यांनी. काही अर्थ नव्हता या ट्रॅकमध्ये. मला काही पटलं नाही बाबा. तर असो, आता जीवा म्हणतो, काका हे सगळं काय आहे? त्या भास्करला विचारत असतो तो. काय हो भास्कर काका, तुमचे पार्टनर आहे हे? आता तो भास्कर साळसूद सारखा म्हणतो, अरे हे आपले इन्व्हेस्टर आहे जीवा, तुझी ओळख झाली ना, हे राजन जाधव आहेत आणि हे आपले जन्मजय आहे बरं का. आता तो माणूस म्हणतो, अच्छा तुम्हीच आहात का जन्मजय? अरे सॉरी मला माहिती नव्हतं. ते भास्कर नंदिनीला म्हणतात, कशी आहेस बेटा तू, जसं काहीच झालेलं नाही असा तो रिॲक्ट करतोय बरं का भास्कर. आता ही नंदिनी जीवाला बाजूला नेते आणि म्हणते, जीवा हे सगळं काय चालू आहे मला सांगाल का? आता जीवा म्हणतो, थांब नंदिनी, मी बोलतो त्यांच्याशी. जीवा आता भास्करला म्हणतो, काका हे काय चाललंय? हे म्हणतायत की जागा विकत घेतली आणि रिकामी करायची आहे जागा. त्यावर भास्कर म्हणतो, अरे जीवा असं काय करतोस? अरे आपलं सगळं ठरलं होतं ना. मग नंदिनी म्हणते, म्हणजे? आता ते भास्कर म्हणतात, अगं म्हणजे नंदिनी जीवाचंच काम आहे इथे. मग जीवा म्हणतो, काय माझं काम?
मग ते भास्कर म्हणतात, "अरे जीवा, तुझं स्वप्न आहे ना इथे काम करायचं? अरे तुला म्हणजे तुझं ते लो हाऊसिंग चालू करायचंय ना? अरे हीच तर जागा आहे. आपण बोललो की मगाशी या सगळ्याबद्दल." जीवा म्हणतो, "काका काहीतरीच काय? अहो या जागेबद्दल नव्हतो बोललो आपण. आपण जी जागा म्हणजे लो कॉस्टिंगसाठी उभी करणार होतो, ती जागा तर रोझी गार्डनच्या जवळ आहे ना?" नंदिनी आता जीवाकडे बघते आणि म्हणते, "जीवा, तुम्हाला काही कळतंय का? आनंद निवास रोझी गार्डन जवळच आहे." जीवा बिचारा घाबरून गेलाय बरं का प्रेक्षकांनो. अमेझिंग ऍक्टिंग केली आहे जीवाने. जीवा म्हणतो, "नाही, नाही, नाही, नंदिनी, अगं अगं मला यातलं काहीच माहिती नव्हतं. भास्कर काका, तुम्ही मला असं सांगितलंच नाही की हे आनंद निवास आहे म्हणून." जीवा बिचारा सैरभैर झालाय बरं का प्रेक्षकांनो. त्याच्याकडे शब्दच नाहीयेत. म्हणजे नंदिनीने त्याला सांगितलं होतं, अलर्ट केलं होतं, पण तरी पण हा गोंधळ झालाच. आता नंदिनी चिडून म्हणते, "जीवा, हे सगळं काय आहे?" जीवा म्हणतो, "थांब थांब नंदिनी, मी मी सगळं सॉर्ट आउट करतो, थांब जरा." भास्कर म्हणतो, "अरे असं काय करतोस जीवा? हे बघ, माझ्याकडे हा मॅप आहे आणि या मॅपमध्ये दिलंय की ही आनंद निवासची जागा आहे. अरे तू स्वतः बघितलं होतं ना?" जीवा म्हणतो, "नाही नाही, काहीतरी गल्लत होते. मी मी हे सगळं नाही केलं. ही जागा आहे, मला खरंच माहित नव्हतं ग नंदिनी." तो भास्कर आता नकाशा बिकाशा दाखवतो बरं का. आणि मग जीवा शपथ घेऊन सांगतो, "मला खरंच माहित नव्हतं नंदिनी." भास्कर म्हणतो, "अरे असं काय करतोस जीवा? अरे मी तुला सगळे डिटेल दिले होते, जुहूच्या जवळ जागा आहे वगैरे वगैरे." आणि जीवाला लक्षात येतं की त्याची चांगलीच फसगत झालेली आहे. त्याच्यासोबत खूप मोठा विश्वासघात करण्यात आलाय. पण तरी सुद्धा या क्षणाला जीवाकडे काय करावं या बाबतीत काहीही प्लॅनिंग नाहीये, कारण त्याच्यावरती मोठा बॉम्ब पडलेला आहे. वसुआत्याचा तसा प्लॅन हिट आहे, पण ये प्लॅन कुछ हजम नहीं हो रहा प्रेक्षकांनो. परवा मला प्रश्न पडला होता की जीवाने सही केल्यावर कसं काय हे दुसऱ्याच्या मालकीचं होईल, तर त्याचं उत्तर सांगते. काय झालंय माहितीये का, जे रेंट अग्रीमेंट करून देणारे खरे मालक आहेत ना, त्यांच्याकडनं या भास्करने ती जागा विकत घेतली आहे आणि जीवाला त्याच्या स्वप्नांसाठी डिमोलाइज करायला ही जागा त्याने दिली आहे. म्हणजे जीवा आता याच जागेवर त्याच्या काय ते लो कॉस्ट हाऊसिंगचे प्लॅनिंग करू शकतो आणि म्हणून जीवाने त्या एक्नॉलेजमेंट पेपरवर ते काय असतात ना पेपर वगैरे, त्याच्यावर थर्ड पार्टनर म्हणून सही केली आहे. आता भास्करने सगळं काही नंदिनीला ते दाखवलंय. त्यामुळे आता नंदिनीच्याही पायाखालची जमीन सरकली आहे. जीवाने अर्धवट माहितीद्वारे हे सगळं कुटाणा करून ठेवलाय. आता हे सगळं आठवतं जीवाला आणि तो म्हणतो, "अगं नंदिनी, मला खरंच माहित नव्हतं ग, ही जागा आहे, मला अजिबात आयडिया नव्हती." मग आता नंदिनी म्हणते, "असं काय बोलताय जीवा? तुम्ही जागा बघायला गेला नाहीत का?" जीवा म्हणतो, "नाही ग नंदिनी, अगं माझ्याकडे वेळ नव्हता ग, डेडलाईन दिली होती फक्त मला." आता जीवाला सगळं आठवतं बरं का ते. आता तो भास्कर म्हणतो, "असं काय करतोस जीवा? तू अप्रुव्हलचे पेपर वाचले नाहीत का?" आता त्या भास्करने अप्रुव्हलचे पेपर पण दाखवले. आता जीवा ते सगळं बघतो आणि त्याला काहीच समजत नाही. आता नंदिनीने ते सगळं पाहिलंय आणि नंदिनी आता खूप चिडली आहे सॉलिड जीवावर आणि नंदिनीचा गैरसमज जरा जास्तीच झालाय बरं का प्रेक्षकांनो. आता नंदिनीला आठवतं की मी भास्कर काकाला वेगळी जागा दाखवणार आहे असे जीवा म्हटला होता. नंदिनीला आता चक्कर येते, तेव्हा जीवा तिला सांभाळत असतो. तेव्हा नंदिनी ओरडते आणि म्हणते, "दूर व्हा माझ्यापासून जीवा. तुमचे स्वप्न पूर्ण करताना माझा आनंद ओरबाडलात तुम्ही." त्या जीवाला बिचारायला काही उमजेना प्रेक्षकांनो. इकडे काव्याचे भजे करणं चालू आहेत सकाळी सकाळी. म्हणजे आपल्याकडे सकाळ आहे, त्यांच्याकडे दुपार रात्र असावीत. आता ती भजे तळत असते तेव्हा जोरात ओरडतो हा पार्थ. काव्या घाबरून म्हणते, "काय देशमुख, घाबरले ना मी." आधी तर तो तिच्याकडे बघत असतो बरं का किती वेळ स्वयंपाकघरात आल्यावर आणि मग ओरडतो. काव्या म्हणते, "देशमुख केवढ्याने ओरडता तुम्ही?" आता पार्थ म्हणतो, "काय करू काव्या, म्हणजे हो ते तुमचा चहा उतू चालला होता ना म्हणून ओरडलो जरा." सहज मग तो म्हणतो, "काव्या, तुम्ही माझ्यासाठी अभ्यास सोडून आलात का हो?" काव्या त्याच्याकडे अशी एकदम बघायला लागते. पार्थ तिच्या उत्तराची वाट बघत असतो. मग काव्या म्हणते, "असं एवढं काय त्यात, मला वाटलं चांगुलपणा दाखवावा. तसंही तुमचे क्लायंट्स आहेत ना ते ऑफिसचे, त्यांना खाऊ पिऊ घालून पुण्य कमवावं असं वाटलं मला. पण तुम्ही काय करता आहात हो किचनमध्ये?" पार्थ म्हणतो, "ते काय आहे, मस्त आल्याचा चहा, दुसरीकडे मस्त भजीचा खमंग सुवास. मी जरा ओढलो गेलो किचनकडे. मी 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 मदत करू का तुम्हाला?" आता काव्या म्हणते, "नाही नको देशमुख, राहू द्या, तुम्ही माझं काम वाढवाल." पार्थ म्हणतो, "नाही वाढवणार, तुम्ही मला एवढं सगळं माझ्यासाठी करताय, मी 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 करतो मदत." असं म्हणून त्याने आता ट्रे वगैरे आणलाय बरं का चहा म्हणजे चहाचा आणि ते गरम पातेल्याला तो हात लावत असतो. तेव्हा ही काव्या ओरडते, "काय करताय तुम्ही? पकड." आता किती ओव्हर दाखवलं बघा. आता पकड म्हणल्यावर लगेच हा खुश होतो. काव्याकडे बघून म्हणतो, "काय म्हणालात काव्या? पुन्हा म्हणा." मग काव्या म्हणते, "अहो पकड ती नाहीये ना, ते चहाच्या पातेल्याचा चटका बसेल ना तुम्हाला." मग पार्थ तिथे असलेलं एक पांढऱ्या रंगाचं कापड घेतो आणि त्या कापडाने ते पातेलं बाजूला करतो आणि म्हणतो, "चला झाला एकदाचा चहा रेडी."
मग पुन्हा त्याला चहाचा चटका बसतो. काव्या मग म्हणते, "काय करताय देशमुख? तुम्ही असे कसे हो?" असं म्हणून ती आता त्याचा हात असा हातात घेते. मग लगली याला भलतं भारी वाटायला लागतं. काव्या म्हणते, "तुम्ही पण ना एक नंबरचा बोक्या आहात. गरम आहे ना तो चहा? कळत नाही का तुम्हाला?" पुन्हा इथे मालिकेचं आपलं शीर्षक गीत त्यांनी ऐकवलंय. आता ही बोलता बोलता पुन्हा भजे तळत असते, त्याच्याशी एकीकडे बोलत असते आणि एकीकडे तिचे ते समोर आलेले एवढे मोठे केस ती बाजूला करत असते. आता भज्याचा हात असतो डाळीच्या पिठाने भरलेला, तिला काही तिच्या त्या केसांची बड बाजूला करता येईना, असं फिल्मी दाखवलं जरा त्यांनी. मग पार्थ तिला मदत करतो ती केसांची बड बाजूला सरकवायला. मग आता ती अशी बघते त्याच्याकडे. इतका टाइमपास केला या सीन मध्ये, रोमॅन्टिक वाटला तो एपिसोड, म्हणजे हा सीन सुद्धा, पण ते खूपच लांबवलं बाबा. म्हणजे जवळपास मालिकेचं अख्खं टायटल सॉन्ग त्यांनी या सीनवर ऐकवलं. ती आता त्याच्याकडे बघते, तो तिच्याकडे बघतो, मग तो बऱ्याच वेळ बघतो, ती बऱ्याच वेळ बघते आणि मग अचानक ती स्वतःला सावरते. जसं टिपिकल प्रत्येक मालिकेमध्ये दाखवतात. आता एकदम तो तिला म्हणतो, "पार्थ, आता कळलं मला मी किचनमध्ये का ओढलं गेलो." आणि हिला लक्षात येतं की आपले भजे जळतायत. मग ती लगेच म्हणते, "अरे देवा, भजे जळतायत माझे." मग काव्या ते भजे काढत असते तेव्हा पार्थ पुन्हा तिला म्हणतो, "काव्या, आज तुम्ही माझ्यासाठी जे काही केलंत ना, ते मी कायम लक्षात ठेवेल." मग काव्या मनातल्या मनात विचार करते, "मानिनी काकू घरात नाहीये, पण मी तुमच्यासाठी काहीतरी करू शकले पार्थ, याच गोष्टीमुळे याचं मला कायम समाधान वाटेल." आता हा एकदम जसं काही तिच्या मनातलं ऐकतो बरं का, असं तो एकदम तिला म्हणतो. ती मनातल्या मनात बोलत असते तेव्हा, "काव्या, मला कायम समाधान वाटेल." ती एकदम दचकून त्याच्याकडे बघते बरं का प्रेक्षकांनो, की याला कसं कळलं आपण मनात असं बोललो म्हणून. पार्थ म्हणतो, "काय आहे ना काव्या, म्हणजे फक्त समाधान वाटून उपयोग नाहीये. तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा ना आजच्या दिवसासाठी." थोडक्यात सांगायचं म्हणजे पार्थ एकदम खुश हुआ. त्यामुळे तो काव्याला म्हणतोय, "मागा काहीतरी मला." काव्या म्हणते, "मी काय मागणार तुम्हाला?" मग हा पार्थ म्हणतो, "मागा ना प्लीज." मग काव्या म्हणत असते, "बरं ठीक आहे, मग मी तुम्हाला." आता तेवढ्यात बाहेरून आवाज येतो, "अहो देशमुख, भजे आणताय ना?" मग पार्थ म्हणतो, "मागा ना काव्या, काहीतरी बोलत होतात ना आता." असं म्हणून तो तिच्याकडे रोमॅन्टिक होऊन बघत असतो. मग काव्या म्हणते, "मिस्टर देशमुख, मला जे हवंय ते मी तुम्हाला नंतर मागते हां. आत्ता तुमच्या क्लायंटला भजी हवी आहे ना, ती आपण आधी त्यांना नेऊन देऊयात. एक काम करते, मी हात धुवून भजी आणते बाहेर, तोपर्यंत तुम्ही हा चहा न्याल का त्यांच्यासाठी?" मग पार्थ हो असं म्हणतो आणि जाता जाता पुन्हा तिच्याकडे वळून वळून बघत असतो. तर प्रेक्षकांनो, आता काव्या पण मनातून काहीतरी समाधान व्यक्त करतीये, असं काहीतरी यांनी दाखवलंय. एवढा टाइमपास करतात ना प्रेक्षकांनो या मालिकेमध्ये, म्हणजे तसं पाहायला गेलं तर मालिकेत काही घडत नाही. अगदी मोजकेच 1 ना 2 सीन असतात, ते महत्वाचे असतात. नंदिनीने तर प्रचंड तनतन केलेली आहे जीवावर आज. आता साहजिक आहे, तिच्या स्वप्नांचं घर उद्ध्वस्त होतंय. ते आनंद निवास उद्ध्वस्त झालं तर सगळे लोक बेघर होतील ना तिथले, त्यामुळे ती संतापली आहे नंदिनी त्या जीवावर. इथून पुढचा सीन त्यांनी जीवा आणि नंदिनीचा दाखवलाय. आता त्या नंदिनीचा गैरसमज एवढा ओव्हर दाखवला त्यांनी प्रेक्षकांनो. ती नंदिनी काय म्हणते जीवाला, तो बिचारा म्हणत असतो, "अगं माझं ऐकून तर घे." पण ती म्हणते, "नाही, मला काहीही ऐकून घ्यायचं नाहीये तुमचं. मला कळलं, तुम्ही मुद्दाम माझी फसवणूक केली आहे जीवा. सकाळी तुम्ही मुद्दाम चिठ्ठीत लिहिलं ना की तुला मूर्ख बनवणं सोपं आहे नंदिनी, मुद्दाम केलं तुम्ही हे सगळं." तो जीवा म्हणतो, "नाही ग नंदिनी, नाही, तू चुकीचा अर्थ काढतीयेस." नंदिनी म्हणते, "नाही नाही, मी मूर्ख आहे, मी मूर्ख आहे खरंच, मला कळलंच नाही. मला मला म्हणूनच तुम्ही म्हणाला होतात ना, तुम्ही तुम्ही मला म्हणाला होता जीवा की उद्या मी तुला लो कॉस्ट हाऊसिंगची जागा दाखवेल. आता सगळं कळतंय मला जीवा. तुम्ही माझं घरटं पाडून स्वतःची स्वप्न पूर्ण करताय. माझा आनंद निवास ओरबडायला निघालायत तुम्ही." आता ती लगेच मोठ्या मोठ्याने रडायला लागते बरं का. तो जीवा म्हणतो, "अगं शांत तर हो नंदिनी. अगं तू चुकीचे मुद्दे जोडून वेगळंच चित्र तयार करतेयस नंदिनी. अगं मी खरंच नाही ग असं केलं. नको ग वेडावाकडा विचार करू." तो बिचारा एवढा रिक्वेस्ट करतोय. तो म्हणतोय की "अगं मला एवढं सगळं करायचं असतं तर मी का सगळी प्लॅनिंग केली असती तुला खुश करायची, का सगळं केलं असतं सांग ना." आता ती नंदिनी खूप चिडते बरं का जीवावर आणि म्हणते, "जीवा, मग स्वतः येऊन जागा का नाही बघितलीत तुम्ही?" जीवा म्हणतो, "चुकलं ग माझं." नंदिनी म्हणते, "अरे मग डोळे बंद ठेवून व्यवहार का केलात तुम्ही? तुम्ही म्हणालात ना मला की मी काय तुला बेजबाबदार वाटलो, न बघता मी सही करेल." अहो जीवा, तुमच्या प्रोजेक्टसाठी तुम्ही ज्या कागदावर सही करताय तो माझा काळजाचा तुकडा आनंद निवास आहे का नाही बघितलं तुम्ही?
जीवा तिला म्हणत असतो, "अगं शांत हो नंदिनी, खरंच शांत हो गं. अगं मी नाही केलं गं हे मुद्दाम." आता ही नंदिनी रडायला लागते मोठ्या-मोठ्याने. तेव्हा त्या आनंद निवासमधल्या तिच्या सगळ्या मैत्रिणी येऊन म्हणतात, "अगं ताई रडू नकोस. अगं खरंच जीवा दादाने मुद्दाम नसेल केलं गं." नंदिनी त्यांच्यावर पण वसकते आणि म्हणते, "काय बोलताय तुम्ही दोघी? कळतंय का तुम्हाला? अरे, अरे यांनी सगळं मुद्दाम केलंय दिसत नाही का? आपली जागा पाडायला बुलडोझर आलाय बाहेर." जीवा म्हणतो, "नंदिनी तू शांत हो, शांत हो. मी मी बघतो. काय करायचं ते बघतो मी." आता जीवा त्या भास्करकडे वळून म्हणतो, "हे बघा भास्कर काका, मी तुम्हाला सही करून पेपर दिले होते ना, आता माझा निर्णय ऐका. मला माझ्या या जागेवरती काहीही स्वप्न उभारायचं नाहीये. म्हणजे माझं स्वप्न इथे उभं करायचं नाहीये," असं तो त्या भास्करला म्हणतो. त्यावर तो भास्कर म्हणतो, "जीवा तुला काय मस्करी वाटली का? अरे तू खुशाल म्हणतोय की याची आता गरज नाहीये? असं कसं शक्य आहे? चल जीवा तू ना जाधव सरांशी बोल बरं जरा." त्यावर तो माणूस म्हणतो, तो जो मोठा आहे ना निळ्या कोटवाला, तो म्हणतो, "नाही, नाही, मला काहीही बोलायचं नाहीये. मी इन्व्हेस्टरकडनं ही जागा विकत घेतली आणि मी सगळं कायद्याने करतोय आणि तुम्ही मला आता रोखू शकत नाही. चला रे, तोडा रे प्रॉपर्टी ही. मला ताबडतोब ही प्रॉपर्टी तुटलेली पाहिजे." आता नंदिनी त्या माणसाच्या पुढे पळते बरं का. "नाही, नाही, 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 थांबा, थांबवा तो बुलडोझर." आता खूप सॉलिड पळापळी दाखवली आहे त्यांनी. आज ना त्यांनी प्रेक्षकांनो प्रचंड थरार रंगवलाय मालिकेमध्ये. आता तो भास्कर आता बॅकआउट करत म्हणतो, "नाही जीवा, माझ्या हातात काही नाहीये. अरे तू सही करण्यापूर्वी विचार करायला हवा होतास." लगेच तो माणूस म्हणतो, "चला रे बुलडोझर चालवा." आता नंदिनी त्या माणसाच्या पुढे पळते त्या बुलडोझरच्या समोर आणि जीवा तिच्या मागे पळतो. "नंदिनी थांब." आता नंदिनी काही ऐकायला तयार नसते. ती त्या बुलडोझरला अशी आडवी होत असते. आता जीवा त्या भास्करला खूप प्रयत्न करतो म्हणजे रिक्वेस्ट करायचा, पण त्याचं कोणी ऐकेना. जीवा शेवटी त्या बुलडोझर जवळ असा आडवा होऊन म्हणतो, "थांब रे बाबा थांब." आणि तो बुलडोझर थांबतो. पण आता उद्याच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की नेमकं आनंद निवास तुटलं की वाचलं, हे आपल्याला बघायसाठी थोडीशी वाट बघावी लागणार आहे मंडळी. आजचा भाग थोडक्यात असा होता, पण पुढचा प्रोमो ऐका. आता नंदिनी म्हणते, "तुमच्यावर मी विश्वास ठेवला जीवा, इथेच चुकले. मी आता तुमच्यासोबत राहूच शकत नाही." असं म्हणून ती त्याला सोडून निघून गेली आहे. आणि इकडे काव्या जेव्हा हे सगळं करते पार्थसाठी म्हणून त्या मानिनीचं डोकं भनकतं. ती काव्याला ऐकवते, "तुला लाज नाही वाटत का गं? निघून जा माझ्या मुलाच्या आयुष्यातून." आता ही काव्या त्यांना ऐकवत म्हणते, "तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्ही माझ्याशी असं वागताय, स्वतःच्या मुलाशी असं वागताय, काहीच वाटत नाही ना तुम्हाला?" त्या जीवाने बनवलेलं मॉडेल असतं ना, ते तुटून जातं म्हणून त्याला वाईट वाटतं. तो रडत असतो आणि म्हणत असतो, "नंदिनी तुटलं ग हे घर." त्यावर ही नंदिनी त्याला ऐकवत म्हणते, "जीवा हे काड्यांचं घर तुटलं म्हणून तुम्हाला वाईट वाटलं? तुम्ही तर माझं जिवंत घर तोडलत. मी नाही राहणार तुमच्यासोबत." इकडे हे सगळे पाहुणे कौतुक करतात काव्याचं, ते मानिनीला सहन होत नाही. पार्थ सहज म्हणतो की माझ्या बायकोने माझ्या आईवरही मात केली. आता ती मानिनी तिथे येऊन भनकते आणि म्हणते, "कोणी मात केली माझ्यावर?" आणि त्या काव्याशी भांडते खोलीत जाऊन. काव्याला पण आता मानिनीचा प्रचंड राग आलाय. आता ती पण तिचं सामान भरते आणि म्हणते, "चालले मी घर सोडून." आता पुढे काय होणार आहे प्रेक्षकांनो, या रम्यासोबत त्याचं लग्न ठरेल बरं का. या पार्थचं, कारण त्या गुरुजींनी भविष्यवाणी केली होती की रम्या मला नवरीच्या वेशात दिसते वगैरे वगैरे, आणि तिथे काव्य येऊन प्रेम कबूल करेल. पण अजून ते बघायला खूप वेळ आहे. बघूयात आता नेमकं काय होतंय उद्या. प्रेक्षकांनो, मी ना तुम्हाला आज नशीबवान या मालिकेचा रिव्ह्यू देऊन बघते, कारण ती मालिका ना खूपच मस्त आहे, मला फारच आवडली आहे. तसं लपंडाव मालिकेचा रिव्ह्यू पण मी देईल तुम्हाला. बघूयात आता ही मालिका कशी आहे आणि ती मालिका कशी आहे, थोड्या दिवसात कळेलच आपल्याला. पण हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला लग्नानंतरचा, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि नेहमीप्रमाणे प्लीज चॅनलला लाईक करायला आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूयात मंडळी. तोपर्यंत टेक केअर आणि धन्यवाद.